हवेचा प्रवाह आज देखील भरपूर वेगाने आहे। आज खरं तर पुन्हा एकदा सकाळी सकाळी आपण मॅच पाहतोय। खरं तर ही पहिलीच मॅच आहे, थोडासा लेट झाला। आता लेट कोणी करू नका, वेळ ही कोणासाठी थांबत नसते। हे प्रत्येक वेळी आम्ही सांगत आलो की वेळ ही कोणासाठी थांबत नसते, वेळेसाठी मित्रो आपल्या सगळ्यांना थांबावं लागते। कारण वेळेची किंमत ती तुम्ही नेहमी वर्तमानपत्राला विचारा। जो सकाळी 4 रुपयाला असतो तो रात्री रद्दीमध्ये 4 रुपये किलोने विकला जाते। सांगायचे तात्पर्य एवढंच, जिंदगी मौके कम धोके ज्यादा देती है। येणारे समीकरण तुम्ही पाहतात 5-6 चेंडूमध्ये करायचे ते म्हणजे 25 धावा। एक जबरदस्त लढत, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये काही होऊ शकतोय। क्रिकेट खेळच अनिश्चिततेने भरलेला आहे। कारण क्रिकेटमध्ये मी पाहिलंय 6 चेंडू 36 बनताना 3 वेळा पाहिलाय, 6 चेंडू 43 धावा चेस होताना मी पाहिलाय। आणि तो क्रिकेटचा खेळ आजही मैदानावरती पाहायला मिळतो। अंतिम षटकामध्ये 25 ची गरज आहे। पहिला चेंडू पाठीमागे चाललाय, अगदी धन 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 करत सीमारेषा बाहेर, फाईन लेगला 4 रन। मध्ये 21 म्हणतात ना की क्रिकेट खेळच तसा आहे, अनिश्चिततेने भरलेला सरड्यासारखा रंग बदललेला क्रिकेटचा खेळ। कधी रंग बदलेल हे क्रिकेटमध्ये सांगता आलं नाहीये। आणि आता चौका ठोकलाय। हार और जीत कहते ना कि हमारी सोच पर निर्भर है। यावीचा प्रहार पुन्हा एकदा ठोकलाय ऑन साइडला, बिग 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 हिट। गडबल टीमच्या खेळाडूंना त्यांच्या पाठीराख्याना, कारण 2 चेंडूमध्ये 10 आल्यात आणि करायचे त्या 25, आता 4 मध्ये करायचे 15 धावा। काय सुपर लढत आहे, काय मॅच आहे। दोन संघ एकमेकाविरुद्ध खेळताना ही लढत पाहायला मिळते। काय सुंदर लढत आहे। तेच तर केलं मागच्या बॉलमध्ये, एक धाव का मी घेतली होती आणि स्ट्राईक का मला ठेवली याचं उत्तर येणाऱ्या 2 बॉलमध्ये त्यानं दिलंय। खरं तर एरा पहिल्या चेंडूवरती त्यानं चौका टोकला, त्यानंतर षटकार टोकलाय। हवेचा प्रवाह जर तुम्ही पाहिला तो उजव्या हाताच्या खेळाडूसाठी अगदी चांगला आहे, त्यामुळे त्याचा फायदा घेत त्यानं आक्रमकता सिद्ध केली आहे। येणारे 4 बॉल करायचे ते आता 15 धावा। सुंदर लढत मैदानाच्या आतमध्ये, 2 बलाढ्य टीम एकमेकाविरुद्ध खेळतात। कोण जिंकेल कोण हारेल हे क्रिकेटमध्ये कधी सांगता आलं नाहीये। शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही। पुन्हा प्रहार, आइए स्वागत आहे 8व्या नंबरचा सर्वेश, आज मात्र आक्रमकता सिद्ध करतोय। अजून एक षटकार गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा होता पाले, या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा चषक ठेवलंय पाले गावाला, आयोजन केलंय पाले गावाला। असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आधी ठाणे जिल्ह्याला, असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आधी ठाणे जिल्ह्याला। कोई लाड प्यार नहीं, रास्ते धमकाने पड़ते मंजिल से जुड़ने के लिए। काय बॅटिंग करतोय मैदानावरती। संपूर्ण आशा पल्लवित झाल्यानंतर 8व्या क्रमांकाचा खेळाडू एवढ्या ताकदीनं क्रिकेट खेळू शकतो हे कुणाला वाटलंही नव्हतं। आणि काय क्रिकेट खेळतोय सर्वेश पाटील नाव त्याचं आहे। आणि त्यांना ठोकलेत आता 2 षटकार, 8 मध्ये त्याने 29 केलेत, आता त्याला 3 मध्ये करायच्यात 9 धावा। सामना पलटवार, वार पे वार पलटवार। आणि आता मात्र प्रश्न पडलाय काकडबे टीमच्या कॅप्टनला की आता करायचं तरी काय। कारण एका बाजूला आक्रमकता सिद्ध करतोय सर्वेश पाटील, एखादा डॉट चेंडू एखादा विकेट तुम्हाला मॅच मध्ये कमबॅक देईल, त्यामुळे कॉन्फिडन्सनं क्रिकेट खेळावं लागेल। 3 चेंडू करायच्यात मैदानावरती, 9 धावा। आणि समोर बॅट्समन तुम्ही पाहतायत सर्वेश पाटील, ज्याच्या अंगामध्ये पूर्णपणे आता ताकद संचार झाली आहे। कारण खरं तर ज्या खेळाडूनं सुरुवात षटकारानं केली त्याच्या अंगामध्ये आता ताकद निर्माण झाली आहे सर्वेश पाटील। तेच सांगितलं की एखादा चेंडू इथे खराब आलाय, पंचांनी वाईट घोषित केलाय। पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहताय तिथे एक अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी आली। आता 3 मध्ये करायच्यात 8। राकेश कुंभार तुम्ही पाहतात मेन पंचांच्या भूमिकेत, मॅन फ्रॉम पडलेगाव, एक उत्कृष्ट खेळाडू, गेले कित्येक वर्ष पडलेगाव टीम मध्ये तो क्रिकेट खेळतोय। आणि आज पंचांच्या भूमिकेमध्ये त्यानंतर लेग पंच तुम्ही पाहतायत जगदीश दुधकर, मॅन फ्रॉम वसार, गेली कित्येक वर्ष क्रिकेटला दिली आहेत, अनुभव त्यांच्याकडे भरपूर आहे। चला पंच काय डिसिजन लगेच आपण त्या ठिकाणी डिस्कस करा। आणि
पंच काय डिसिजन? वाईट बॉल आहे. डीआरएस घेतले की नाही? डीआरएस कोणी घेतलंय? पंचांनी घेतलंय. पंचांना डाऊटफुल वाटले त्यामुळे ते घेऊ शकतात, तुम्ही घेऊ शकत नाही. लक्ष असू द्या, कारण काल देखील पंचांनी घेतलं होतं. लक्ष असू द्या, काल देखील घेतलं होतं. फक्त पंचांना वाटलं डिसिजन काय 19-20 असेल, त्यांना वाटलं तर ते घेऊ शकतात. तुम्ही दबाव टाकू नका प्लीज, कोणताही संघ. लक्ष असू द्या. चला, तिसऱ्या पंचाने देखील सांगितलं अंपायर कॉल्स असेल व्हाईट बॉल. चला, पंचांची कोणीही बाधा करू नका. बॅटिंग संघ असो किंवा फिल्डिंग संघ असो, पंच जो डिसिजन देते तुम्हाला तो स्वीकार करावा लागेल. आणि पंचांना जर वाटलं की आम्हाला डीआरएस घ्यायचं आहे तर ते घेऊ शकतात. तुम्ही दबाव टाकू नका. हा वाईट आलाय. आता 3 मध्ये करायचे ते म्हणजे 8 धावा. एक जबरदस्त मॅच संपल्याना पहिला मिळते रफ अँड टफ. शेवटच्या अंतिम षटकामध्ये 25 ची गरज होती रे. आता राहिले 3 चेंडू 8 धावा. एखादा डॉट चेंडू, एखादा खरं तर विकेट सामन्यामध्ये कमबॅक देईल. परंतु सर्वेश पाटीलनं केलेली आक्रमकता आता फक्त टीम साठी मजबूत स्थिती निर्माण करून देते. सामना पलटवार झालाय. फटका चांगलाय. मिळती 6 धावा. सेलिब्रेशन सुरू झालंय. जय जलेश्वर वाडेकर संघाचं 8व्या नंबरचा काढू जर अशा पद्धतीने फटके खेळत असेल तर नक्की विजय जवळ आलाय. आणि आता येणारे 2 चेंडू करायचे 2 धावा. साठी 500 रुपयाचं प्राइज आहे. काय मॅच आहे, काय मॅच आहे. परंतु काकडबा संघ अद्याप काही गमावलं नाहीये. एखादा डॉट चेंडू किंवा विकेट तरी तुम्हाला सामन्यामध्ये कमबॅक देईल. आणि मी मगाशी तेच सांगितलं की शेवटपर्यंत तुम्हाला सामना पाहायला मिळेल. आणि जोपर्यंत शेवटचा अंतिम बॉल फेकला जात नाही तोपर्यंत सामना समाप्त झाला नाहीये. त्यामुळे तुम्हाला संघर्ष सोडायचा नाहीये. काकडबा संघ देखील संघर्षानं मैदानामध्ये अनेक वेळा संघर्ष करताना त्या संघाला पाहिलंय. परंतु अंतिम षटकामध्ये 25 धावा असताना गोलंदाजावरती विश्वास टाकला होता गोलंदाज रोशन भोईर. परंतु तो आता मागणं ठरलाय. परंतु जे काही घडलं, रोशन साईडला ठेवून येणारा बॉल डॉट किंवा विकेट घ्यायचा. कारण सामना शेवटच्या अंतिम बॉल पर्यंत जर न्यायचं असेल तर तुम्हाला आता संघर्ष करावा लागेल. 2 चेंडू करायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा. शॉट लाईक दॅट, हॅट्रिक आणि विनिंग स्ट्रोक. सर्वेशनं ठोकलाय षटकार. एकूण 41 धावेची मॅरेथॉन इनिंग मैदानाच्या आतमध्ये. सामना विन. जय जलेश्वर वाडेकर. लहान मुलं ओ चला, लहान मुलं काय बाहेर. काय मॅच होते, काय लढले. सर्वेश पाटीलचं आता कौतुक करावं तेवढं कमी. संपूर्ण मॅच फसली होती आणि अशा मोमेंटला त्यानं बॅटिंग केली. काय सुपर्ब लढत पाहायला मिळाली. जी मॅच पूर्णपणे हातातनं निसटली होती ती मॅच जिंकून दाखवली आहे. बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य मला आठवलं, जगाच्या पाठीशी तुम्ही कुठेही जा, जर तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास तुमच्या सोबत असेल तर तुम्हाला जगात कोणीही परास्त करू शकत नाहीये. आणि सर्वेशनं तेच सांगितलं जेव्हा ओव्हर नंबर 4चा अंतिम चेंडू होता. 2 धावा मिळाल्या असत्या, परंतु त्याने 1 धाव घेतली आणि स्ट्राईक खात्यामध्ये ठेवली आणि सांगितलं की हा सामना मला जिंकायचा आहे. आणि जिंकून दाखवलाय सर्वेश पाटील. मॅन ऑफ द मॅच. आइए, सर्वेश पाटील ठरला मॅन ऑफ द मॅच. या सामन्याचा हिरो. बेस्ट ऑफ लक टीमला आणि हार्ड लक टीम. काकडबाल हार जीत क्रिकेटमध्ये होत असते, परंतु आज काय चुकलं, काय कमी पडलं, नक्कीच ह्या बारीक सारीक गोष्टीत काकडबा टीम त्या सुधारून तुम्ही नेक्स्ट स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करा ही तुम्हाला मी शुभेच्छा देऊ आणि अभिनंदन करू टीम जय जलेश्वर वाडेकर टीमचं. आणि मॅन ऑफ द मॅच ठरलाय 41 धावेची मॅरेथॉन विनिंग पारी खेळणारा सर्वेश पाटील. चला सर्वेश पाटील या. विजय कोलेकर
जवळजवळ त्यांचा कडनं एकूण 2,000 रुपयाचं प्राइज आहे. बीपी हाय झाली होती परंतु शेवटच्या क्षणाला काय बॅटिंग केली सर्वेशनं. आणि चला या सर्वेश पाटील या मॅन ऑफ द मॅच सामन्याचा हिरो. अप्रतिम मॅच झाली आणि या मॅच मध्ये काय लढलाय योद्धा मैदानाच्या आतमध्ये. आय लाईक अ वॉरियर. खरं तर तो सांगतो की मी एक योद्धा आणि मला युद्ध आवडतं आणि त्याने युद्ध पेटवलं मैदानाच्या आतमध्ये आणि तो सामना जिंकून दिलाय. सर्वेश पाटील मॅन ऑफ द मॅच. आइए समीरदादा देसाई यांच्या शुभाशय आम्ही देत आहोत मॅन ऑफ द मॅच. सर्वेश व्हेरी वेल प्लेड, व्हेरी वेल प्लेड. संघ पूर्णपणे अडचणीमध्ये होता, संघ पूर्णपणे बॅकफुटला गेला. अशा मोमेंटला तू आला, 8व्या नंबरवरती येताना बॅटिंग केली. काय सांगशील? माझी किती दिवस झाले बॅटिंगच लागत नाही. शिदू अंकलनी माझ्यावर कॉन्फिडन्स दाखवला, पूर्ण टीमने कॉन्फिडन्स दाखवला म्हणून मी मॅच जिंकू शकतो. सर्वेश जेव्हा चौथं षटक होतं अंतिम चेंडूवरती 2 धावा येऊ शकल्या असते, तू एकच घेतली, याचं कारण? मला कॉन्फिडन्स होता स्वतःवर की मी मारू शकतो लास्टच्या ओव्हरला, म्हणून मी एकच रन काढून घेतली. थँक्यू. होतेच खरं तर सर्वेश पाटील ज्यांना अप्रतिम खेळ केला आणि मॅन ऑफ द मॅच त्याला देता होता. पण समीर देसाई यांच्या शुभाशय 41 धावेची मॅरेथॉन इनिंग, अप्रतिम बॅटिंग केली. आणि मयूर ठाकूर यांच्याकडून देखील ऑनलाईन तुम्हाला 500 रुपये आलेत. जमाना मयूर दादा ठाकरे यांच्याकडून ऑनलाईन आहे 500 रुपयाचं प्राइज ऑनलाईन जमाना, त्यामुळे आता प्रत्येक व्यवहार ऑनलाईन मध्ये होतात. सचिन पवार यांच्याकडून देखील सर्वेशला 500 रुपये आहेत. बॅटिंग तशी केली त्यानं. खरं तर या मॅच मध्ये सुपर लढत. चला आता